या कालिका रोगहरा सुवन्द्या वश्यानुकूलैर्मदनातुरैश्च जनैर्जनानां भयहारिणी च सा देवमाता मयि सौख्यदात्री. नमस्कार श्रोते हो, आपणा सर्वांचं आमच्या या चॅनलवर अतिशय सहर्ष स्वागत. आज आपण पाहणार आहोत लक्ष्मी पूजन का करावं. लक्ष्मी आणि अलक्ष्मी म्हणजे काय, त्या कुठून त्यांची उत्पत्ती कुठून झाली, लक्ष्मीला अनेक नावानं कोणकोणत्या वेळेला कसं नाव दिलं गेलेलं आहे, याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. दीपावलीचा असा सुंदर असा मंगलमय असा उत्सव या ठिकाणी आरंभ झालेला आहे. यामध्ये येणारं महत्वाचं म्हणजे लक्ष्मी मातेचं पूजन. हे कसं करावं, त्या लक्ष्मी मातेच्या पूजनाबद्दल माहिती आपण पाहणार आहोत. या दिवशीच प्रत्येक महिला आपल्या घरातील सगळा केरसुनीनं सगळा कचरा गोळा करून तो घराच्या बाहेर टाकला जातो. तो का टाकावा, तर याबद्दल मी सगळी सविस्तर माहिती पुढे आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करणारच आहे. तत्पूर्वी आपणा सर्वांना विनंती की आमचं हे चॅनल, आमचा हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि इतरांनाही ह्या लक्ष्मी पूजनाबद्दलची माहिती पाठवा. तर मंडळी, याच अमावस्येच्या दिवशी पहाटे अभ्यंग स्नान करून दुपारच्या वेळेला, अपराह्न काळाच्या वेळेला पार्वण श्राद्ध करण्याची प्रथा आम्हाला सांगितलेली आहे. आणि प्रदोष काळी दीपपूजन, दीपदान आणि याचबरोबर लक्ष्मी मातेचं पूजन करण्याची प्रथा आहे. चतुर्दशीपासून 3 दिवसांना दीपावली म्हणजे असं दिवाळी नाव प्राप्त झालेलं आहे. या तिहीत जो दिवस स्वाती नक्षत्राच्या योगानं असतो तो सगळ्यात उत्तम दिवस सांगितलेला आहे. सकाळी सुंदर असं मंगल स्नान करावं, देवादिकांची पूजा करावी, कपाळी भस्म लावावं, तिलक करावा. चंदनस्य महत्पुण्यम पवित्रम पापनाशनम अपदा हरते नित्यम धनलक्ष्मी सुख संपदा. श्रोते हो, कपाळी गंध लावण्याचं इतकं महत्व आहे. छोटी एक कथा आहे. एक व्यापारी आपल्या गावामध्ये व्यापार करत होता. पण एक काळ असा आला की होत्याचं नाही झालं. साधू संतांकडे गेला. संतांनी त्याला अनेक उपाय सांगितले पण करता येणार नाही असं सांगता झाला. नकारार्थी उत्तर त्या संतांना देत होता तो. त्यावेळेस संतांनी सांगितलं की बाबा, तू रोज कपाळी गंध लावत जा. तो नाहीच म्हटला. ठीक आहे, मग कपाळी गंध लावलेल्या माणसाचं दर्शन घेतल्याशिवाय अन्नाचा कणही ग्रहण करत जाऊ नको. 5 वर्षाचं व्रत तुला हे करावं लागेल. ठीक आहे म्हटला. आणि मंडळी, हे अतिशय सोपं आहे. घरातून बाहेर पडल्यानंतर आपल्याला प्रत्येक मनुष्याचं कपाळी गंध लावलेल्या माणसाचं दर्शन हे होतं. व्यापारी हा दर्शन करण्यासाठी निघाला. रस्त्याने जात असताना अनेक लोकांच्या कपाळी गंध लावलेल्या व्यक्तीचं दर्शन त्याला होत असे. 5.25 वर्षाचा कालावधी परिपूर्ण झाला आणि एके दिवशी रात्री व्यापार करून उशीर झाला घरी येण्यासाठी. सकाळी उशिरा उठला. खेडगाव होतं. खेड्या गावातील सगळी लोक सकाळी लवकर उठतात आणि आपापल्या शेतातील कार्यासाठी निघून जात असतात. हा व्यापारी घरी आला. जेवायला ताट वाढ म्हणून बायकोला आज्ञा केली. त्यावेळेस बायकोनं सांगितलं की चेहऱ्यावरती काहीतरी चिन्ह दिसत आहेत. बायको म्हणाली, नाथ, आपण गंध लावलेल्या माणसाचं दर्शन नाही घेतलं वाटतं. कुंभाराकडे जा. कुंभाराचं कपाळी गंध लावलेला असतो, त्याचं दर्शन घेऊन या. अंगारा लावलेला असतो. गेला हा. कुंभाराला आवाज देत होता, पण कुंभार माती खांदत होता. महाराज,
माती खाण्यामध्ये इतका मग्न झालेला होता त्याच्या कार्यामध्ये. त्याच्यातून काय शिकायला मिळतं की प्रत्येक मनुष्यानं आपलं जे कर्म करत आहोत त्या कर्मामध्ये एकनिष्ठ असलं पाहिजे. आवडीनं कार्य केलं तर त्यातनं मिळणारा आनंद हा निराळाच असतो. व्यापारी त्या कुंभाराला आवाज देत होता. कुंभारानं माती खांता खांता त्याच्या हाताला लागली घागर आणि पाठीमागून आवाज आला कुंभारा म्हणून. पाठीमागे वळून पाहिलं तर व्यापारी होता. त्या व्यापाऱ्यानं शब्द उच्चारले, दिसलं मला दिसलं. पण कुंभाराचा समज असा झाला की ह्या मातीच्या ढिगामध्ये मला सापडलेली घागर हीच त्या व्यापाऱ्याला दिसली असावी. म्हणून कुंभारानं व्यापाऱ्याला जवळ बोलवलं की बाबा अर्धी घागर तू घे, अर्धी घागर मला राहू दे, पण कोणाला काही बोलू नको. तात्पर्य काय तर कपाळी गंध लावलेल्या व्यक्तीचं दर्शन घेण्यासाठी गेला आणि धनलक्ष्मी सुखसंपदा अर्धधन प्राप्त झालं. मग स्वतःच्या कपाळी जर गंध लावला तर किती महत्पुण्य प्राप्त होतं बघा. अशा ह्या प्रत्येक दिवशीच कपाळी गंध लावावं, पण या दिवशी सुंदर असं त्रिपुंड भस्म लावावं, कपाळी गंध लावावा. देवादिकांची पूजा नित्य कर्म झाल्यावर संकल्प करावा, मम सर्व पिशाच्य शांतीपूर्व दीर्घायुष्य बल पुष्टिनैरुज्यता सकल शुभ फल प्राप्त रथम गजतुर गज राज्यैश्वर्यादि सकल संप्रदाम उत्तरोत्तराभिवृद्ध रथम इंद्रकुबेर सहितम लक्ष्मी श्रीलक्ष्मी पूजनं करिष्ये. असा सुंदर असा संकल्प सोडावा. दिवसभर व्रत पाळावं. श्रोते हो, संध्याकाळच्या वेळी म्हणजे प्रदोष समयाच्या वेळेला पूर्वोक्त विधींनी पुन्हा स्नान या ठिकाणी करून सुंदर दिव्यांनी सगळं घर सुशोभित करावं. मालिका दीपवृक्ष बनवून खजिन्यात किंवा कोणत्याही स्वच्छ सुंदर सुशोभित व शांत ठिकाणी वेदी तयार करावी. त्यावर स्वस्तिक काढावं आणि वेदीवरती किंवा पाट असेल त्या पाटावरती 8 दले अक्षतांनी ठेवून त्यावर लक्ष्मी मातेची स्थापना करावी. श्री लक्ष्मी नमः, इंद्राय नमः, कुबेराय नमः या नावांनी प्रत्येकास वेगवेगळी एकत्र पूजा करावी जर नाही वेगवेगळी झाली तर. आणि सुंदर प्रकारे त्या लक्ष्मी मातेची प्रार्थना करावी, त्या इंद्राची सुद्धा प्रार्थना करावी आणि कुबेराचीही प्रार्थना करावी. धनदाय नमस्तुभ्यं निधि पद्माधिपाय च भवन्तु त्वत्प्रसादान् मे धनधान्यादि संपदाः. सुंदर असं लक्ष्मी मातेचं पूजन करावं. तर श्रोते हो, लक्ष्मी पूजन केल्यानं पूजकाच्या घरी लक्ष्मी सदैव वास करते आणि त्याला दुःख व दारिद्र्याची बाधाही होत नाही. या दिवशी आपल्या सुंदर अशा घरामध्ये असणाऱ्या सगळ्या सामग्र्याची पूजन केल्या जातं. या दिवशी घरामध्ये जी काही दुकान असेल, व्यापाराचं जे साधनं असतील, लोखंडाचं काही असेल, या सगळ्यांची पूजा केल्या जाते. असा हा लक्ष्मी पूजनाचा उत्सव या ठिकाणी संपन्न केला जातो. तर मंडळी, लक्ष्मी म्हणजे काय आणि अलक्ष्मी म्हणजे काय याचा थोडक्यामध्ये आपण कथाभाग बघूया. लक्ष्मी हा शब्द वेदांमध्ये वैभव या अर्थी आलेला आहे. समुद्र मंथनाच्या वेळी ती समुद्रातून वर आली असं रामायणामध्ये सुद्धा वर्णन आहे. सृष्टीच्या आरंभी कमलपत्रावरती तरंगत होती अशी ही एक आख्यायिका आहे. समुद्रातून ती वर आली म्हणून तिचे क्षीराब्धिजा असं नाव प्राप्त तिला झालं. तिच्या हातात कमल असतं म्हणून तिला कमलाही असं म्हणतात. भृगु व ख्याती त्यांच्यापासून ती उत्पन्न झाली असं विष्णू पुराणामध्ये सुद्धा वर्णन आहे. वामन, परशुराम, राम, कृष्ण या अवतारांमध्ये सुद्धा ती पद्मा, धरणी, सीता या अनेक रूपाने ती त्या ठिकाणी प्रकट झाली आणि हीच लक्ष्मी पद्म निवासिनी
आणि पद्ममाला धारण करणारी म्हणून प्रसिद्ध या ठिकाणी आहे. ही लक्ष्मी दारिद्र्याचा नाश करते. सर्व भूतांवर सत्ता चालविणारी लक्ष्मी मनाच्या इच्छा पूर्ण करते, वाणीच्या सत्याची प्राप्ती करून देते. श्रोते हो, कर्दम आणि चिखलीत ही लक्ष्मीच्या पुत्रांची नावं आहेत. कर्दम आणि चिखलीत यांची नावं श्री सूक्तामध्ये निर्दिष्ट आहेत. श्री सूक्तामध्ये प्रक्षिप्त म्हणून समजल्या जाणाऱ्या मंत्रात लक्ष्मीचे विष्णू पत्नी माधव प्रिया अच्युत वल्लभा असा उल्लेख सुद्धा त्या ठिकाणी आहे. एवढंच का, तर विष्णू मनोनुकूला असून क्षीर समुद्राची ही राजकन्या आहे. म्हणून धन, धान्य, धैर्य, शौर्य, विद्या, कीर्ती, विजय व राज्य अशा अष्टलक्ष्मी रूपातही ती पूजनीय आहे. सिद्धलक्ष्मी, मोक्षलक्ष्मी, जयलक्ष्मी ही इत्यादी लक्ष्मीचीच रूप आहेत. वाणीचे भद्र सौंदर्य ही सुद्धा लक्ष्मीच. श्रीमद भागवतामध्ये विष्णूची शोभा कांती म्हणजेच लक्ष्मी आहे. पुरुष सूक्ताच्या यजुर्वेदामध्ये पुरुष सूक्त आहे. त्या पुरुष सूक्ताच्या शेवटच्या मंत्रामध्ये श्रीश्चते लक्ष्मीश्च पत्न्या बहोरात्रे असा निर्देश आलेला आहे. त्यावरून पुरुष रूपी विष्णूच्या श्री आणि लक्ष्मी या दोन पत्नी आहेत भगवंताच्या. वस्त्र, गोधन, अन्न आणि पेय यांचा श्री म्हणजे लक्ष्मी असा निर्देश केलेला आपल्याला पाहायला मिळतो. ब्रह्मवैवर्त पुराणाच्या प्रकृती खंडात आणि गणेश खंडात लक्ष्मीच्या उत्पत्ती संबंधी आणि रूपांबद्दल माहिती आपल्याला पाहायला मिळते. ते कथाभाग असा आहे. सृष्टीच्या प्रारंभी भगवान श्रीकृष्णाच्या शरीराच्या डाव्या भागापासून अतिसुंदर अशी स्त्री निर्माण झाली आणि त्यांच्याच इच्छेने ती स्त्री द्विधा झाली. तिच्या डाव्या शरीर भागापासून महालक्ष्मी आणि उजव्या शरीर भागापासून राधिका अशा दोन रूपानं ती प्रगट झाली. तिनं दोन रूप प्रगट केले आणि कृष्णानेही दोन रूप घेतलेली होते भगवंतानं. त्यांच्या उजव्या भागापासून निर्माण झालेले रूप होते ते 2 हात असलेले आणि तर डाव्या भागापासून निर्माण झालेले शरीर जे होते ते 4 हातांचे भगवंताचे रूप होते. महाराज राधिकेने द्विभुज कृष्णाला वरलं आणि त्यांच्या चतुर्भुज रूपाला माता लक्ष्मी मातेनं गळ्यामध्ये पुष्पमाला घालून त्यांचं वरण केलं. नंतर श्रीकृष्ण लक्ष्मीसह वैकुंठात राहू लागले. वैकुंठातील या लक्ष्मीस महालक्ष्मी अशी ही संज्ञा त्या ठिकाणी प्राप्त आहे पुराणामध्ये. अजून एक कथा पुढील प्रचलित आहे की दुर्वासांच्या शापानं इंद्र हा लक्ष्मीपासून भ्रष्ट झाला. त्यामुळे स्वर्ग लक्ष्मी वैकुंठात येऊन महालक्ष्मीत विलीन झाली. नंतर नारायणाच्या आज्ञेने स्वर्ग लक्ष्मीच्या रूपातील लक्ष्मी क्षीरसागराची कन्या म्हणून जन्माला आली. देवदानवांनी क्षीरसागराचे मंथन केलं. त्यातून उत्पन्न झालेल्या लक्ष्मीनं क्षीरसमुद्रावरील शेषशाही विष्णूला वरमाला अर्पण केली. इहलोकी संपत्तीची आणि सौंदर्याची स्वामिनी असलेली लक्ष्मी दुःशील आणि स्वच्छ व्यक्तींचा त्याग करते. जिथे हरिपूजा हरिकीर्तन होत नाही ना त्या ठिकाणाचा ती माता त्याग करते. कमळ, गज, सुवर्ण आणि बिल्वफळ ही लक्ष्मीच्या नित्य सान्निध्यात असतात. या लक्ष्मीची पूजा स्त्रियांनी चैत्र, भाद्रपद व पौष मासामध्ये विशेषतः करावी. दीपावलीतील अमावस्येला लक्ष्मी पूजेचा विशेष विधी पुराणामध्ये उल्लेख केलेला दिसतो. या दिवशी विशेषतः प्रदोषकाळी माता लक्ष्मींची पूजा करावी. घरामध्ये असणारी जी काही लक्ष्मी असेल, पैसे असतील, नाणी असतील, सगळ्यांचं पूजन करून लाह्या, बत्ताशे, गुळ यांचा नैवेद्य त्या
धने याचा नैवेद्य भगवंताला, त्या माता भगवतीला अर्पण करावा. असं हे लक्ष्मीचं महत्व आहे. तर श्रोते हो, अलक्ष्मी म्हणजे काय? तर अलक्ष्मी म्हणजे समुद्र मंथनातून श्री महालक्ष्मी आणि तिची बहीण श्री अलक्ष्मीचा जन्म झाला. महालक्ष्मी म्हणजे येणारे धन म्हणजे श्री महालक्ष्मी, आणि श्री अलक्ष्मी म्हणजे येणारे धन जो खर्च होतो त्या खर्चाला अलक्ष्मी असं म्हणतात. याप्रमाणे लक्ष्मीची थोरली बहीण अलक्ष्मी ही सुद्धा पूजनीय या ठिकाणी सांगितलेली आहे. अलक्ष्मी ही लक्ष्मीची मोठी बहीण असून दुर्भाग्याची देवता मानलेली आहे. श्रोते हो, पद्मपुराणामध्ये अशी कथा येते. हिच्या विषयाची कथा पद्मपुराणामध्ये सुंदर वर्णन केलेली आहे. देवासुरांनी केलेल्या समुद्र मंथनातून कालकूटानंतर लक्ष्मीच्या आधी जी वर आलेली आहे, हिला लक्ष्मीची मोठी बहीण किंवा ज्येष्ठा लक्ष्मी असंही म्हटलेलं आहे. कालकूटानंतर अलक्ष्मी वर आली. तिचं तोंड कसं होतं तर काळं, डोळे लाल आणि केस पिंगट होते. तिच्या शरीरावर म्हातारपणाच्या खुणा होत्या. अलक्ष्मी समुद्रातून वर आल्यावर ती देवांनी म्हटलं, काय ही, कोणतं रूप धारण केलेलं आहे, कोण आहेस तू? तेव्हा ती देवांना म्हणाले, मी काय करू? यावर देवांनी तिला सांगितलं की तू चिंता करू नकोस, तुला आम्ही आशीर्वाद देतो की तू कोळसे, केस, कोंडा, केर, अस्थी यांमध्ये तू स्वतः त्या ठिकाणी निवास कर. ज्या घरांमध्ये कलह असेल तिथे तू राहा. जिथे असत्य कठोर भाषण चालतं, संध्याकाळी भक्षण केलं जातं, गुरु, देव, अतिथी यांचा समादर होत नाही, वेद मंत्रांचा घोष जिथे नसतो, जिथे परद्रव्यापहरण, परदारागमन, सज्जन इत्यादींची निंदा होते, साधू संतांवर अन्याय होतो, ब्राह्मण निंदा होते, एखाद्या विद्वानाला नाव ठेवल्या जातं, अशा ज्या ठिकाणी गोष्टी चालतात तिथे तू राहा, असा आशीर्वाद त्या अलक्ष्मीला प्राप्त झालेला होता. समुद्र मंथनातून लक्ष्मीवर आली. तिच्या बरोबर विष्णू हे भगवंत त्या ठिकाणी होते आणि तिचा विवाह भगवान विष्णू सोबत ठरला. परंतु ज्येष्ठेच्या आधी कनिष्ठेचे लग्न कसे करायचे असा लक्ष्मीनं प्रश्न उपस्थित केला. तेव्हा त्या विष्णूने अलक्ष्मीचे उद्दालक नावाच्या दीर्घ तपस्या करणाऱ्या ऋषीबरोबर लग्न लावून दिलं. परंतु उद्दालकाचा वैदिक आचार पाहून तिला तो आवडीनासा झाला आणि उद्दालकालाही तिचा स्वभाव आवडला नाही. अखेर उद्दालकानं तिला पिंपळाखाली बसायला सांगितलं आणि तो निघून गेला. उद्दालक परत येत नाही हे पाहून अलक्ष्मी रडू लागली. तिचा तो आक्रोश ऐकून लक्ष्मी विष्णूसह तिला भेटायला आले. तेव्हा विष्णूने तिचं सांत्वन केलं व तिथेच राहायला सांगितलं. तो म्हणाला, दर शनिवारी लक्ष्मी तुला भेटायला येईल व त्यामुळे शनिवारी अश्वत्थ पूज्य आणि त्या ठिकाणी अश्वत्थ पूजनाला फार महत्व आहे. म्हणून हा अश्वत्थ शनिवारी पूजनासाठी अतिशय पूज्य मानला गेलेला आहे. त्या ठिकाणी लक्ष्मी निश्चल राहील. तिला 3 वरही दिले होते भगवंतानं. पहिला वर जिथे भक्तीचा अभाव, आळस, व्यसनाधीनता, नास्तिकता, अधर्म असेल तिथे तिने वास्तव्य करावं. दुसरा वर दिला शनिवारी अश्वत्थास प्रदक्षिणा घालणाऱ्यास तिने पीडा देऊ नये. तिसरा वर दरवर्षी भाद्रपद महिन्यात ज्येष्ठा नक्षत्रावर तिची पूजा केली जाईल असाही वर तिला प्राप्त झाला. अलक्ष्मी ही द्विभुजा कृष्ण वर्णाची, मोठ्या ओठांची, लांब नाकाची, लांबणाऱ्या स्तनांची, निळे वा लाल रंगांची वस्त्र नेसलेली, उजव्या हातामध्ये कमळ आणि डाव्या हातामध्ये करा धारण करणारी व भद्रपीठावर पाय जोडून सुखानं बसलेली असून तिनं विविध अलंकार धारण केलेले असून वेणी घातलेली आहे. तिच्या रथावर काक चिन्हांकित ध्वज असतो. ती कन्यापुत्रासहित असते. तिच्या उजव्या बाजूला मागे बैलाचे तोंड असलेला मुलगा असतो. लक्ष्मीच्या आधी अलक्ष्मीला पूजल्या जाते.
अलक्ष्मीला अवदसाही असं नाव प्राप्त झालेलं आहे. मंडळी, दिवाळीमध्ये मध्यरात्री नवीन केरसुनी जी पूजनाला घेतलेली असते, त्या केरसुनीनं घरातील केर एका सुपामध्ये भरून तो घराच्या बाहेर टाकावा. याला अलक्ष्मी, कचरा, दारिद्र्य, निस्सारण असं म्हणतात. भाविकांनो, एरवी कधीही रात्री घर झाडणं किंवा केर बाहेर घराच्या नेऊन टाकणं हे ग्राह्य नाहीये. फक्त याच रात्री ते करायचं असतं. कचरा काढताना सूप आणि दिमडी वाजवून ती अलक्ष्मीला हाकलून लावतात, अशी प्रथा आहे. तर मंडळी, लक्ष्मी अलक्ष्मी यांबद्दल पूजनाबद्दल आपण माहिती ऐकली. मला काही लोकांनी फोन करून प्रश्न विचारला, महाराज धनलक्ष्मी हे पूजन एकच आहे का? तर श्रोते हो, अगदी थोडक्यामध्ये माहिती आपण पाहूया. धनत्रयोदशी व लक्ष्मी पूजन दोन्ही एकच आहे का, असा प्रश्न त्यांनी विचारला. कारण दोन्ही वेळेस आपण घरातील धनाची पूजा करतो. दोन्ही एकच नाहीये श्रोते हो. धन वेगळं आहे आणि लक्ष्मी वेगळी आहे. आपण दोन्हींचा अर्थ बघूया. धन म्हणजे आपण जे पैसे कमवतो, काहीतरी देऊन काहीतरी मिळवतो, ते धन. उदाहरणार्थ, आपण शारीरिक कष्ट देऊन घरामध्ये पगार कमवतो. घरामध्ये येताना पगार घेऊन येतो, काहीतरी विकून पैसे कमवतो, ते धन झालं. पण लक्ष्मी म्हणजे आपली संपत्ती, आपली ठेव, आपली सुखसंपदा, आपली पत्नी व जे जे आपल्या भाग्याने मिळते ते असे काही की जे मिळवताना आपण काहीही गमावत नाही, त्यालाच लक्ष्मी असं म्हणतात. धन कधीही कमवता येते, लक्ष्मी मात्र भाग्यानेच मिळते. लक्ष देऊन ऐका, धन कधीही कमवता येते, लक्ष्मी मात्र भाग्यानेच मिळते. त्यामुळेच आपल्या पूर्वजांनी दीपावलीमध्ये हे दोन्ही पूजन वेगवेगळे सांगितलेले आहेत. म्हणून धनत्रयोदशीचं पूजन वेगळं आणि महालक्ष्मीचं पूजन, लक्ष्मी पूजन हे वेगळं सांगितलेलं आहे. यामध्ये याच लक्ष्मी पूजनाच्या दिवशी किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे पाडव्याच्या दिवशी वही पूजन केल्या जातं. प्रत्येक दिवशी, काही वेळेला लक्ष्मी पूजनाच्या दिवशीही सरस्वती पूजन येतं आणि काही दिवशी पाडव्याच्या दिवशी येतं. लेखणी, टाक, झरणी यांचं सरस्वती रूपानं ध्यान करावं, त्यांचं पूजन करावं आणि त्या सरस्वती मातेला त्या लेखणीची ध्यान करून पूजन करून तिची प्रार्थना करावी. शुक्लां ब्रह्म विचार सार परमा माद्यां जगद्व्यापिनीं वीणा पुस्तकधारिणीं उभयमदां जाढ्यान्धकारापहां हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदां कृष्णाननेन दिव्ये च चित्रगुप्तकरस्थिते दक्ष सदक्षिणापात्रे च लेख्यं कुरु सदा मम लेखन्यै नमः ध्यायामि नमस्करोमि या रूपानं त्या सरस्वती मातेची सुद्धा वीणा पुस्तकधारिण्यै नमः, वाचिन्यै नमः, वाग्वादिन्यै नमः, अजितायै नमः, विष्णुमायायै नमः अशा अनेक नावाच्या रूपानं त्या भगवतीची पूजा करावी, तिची प्रार्थना करावी, तिला नमस्कार करावा. असंही लक्ष्मी आणि सरस्वतीचं पूजन याचं महत्त्व या ठिकाणी आहे. म्हणून या दिवशी लक्ष्मी आणि कुबेराचंही पूजन या ठिकाणी महत्त्वाचं सांगितलेलं आहे. म्हणून कुबेराचंही पूजन या लक्ष्मी पूजनाच्या दिवशी केल्या जातं. त्या कुबेराला सुद्धा वंदन सांगितलेलं आहे. ओम धनधाय नमस्तुभ्यं निधी पद्माधिपाय च भवन्तु त्वत्प्रसादान्मे धनधान्यादि संपदा. त्या कुबेर देवतेचं सुद्धा या ठिकाणी पूजन करावं. चांदीच्या नाण्यांची, दागिन्यांची, नोटांची, धनपती कुबेर म्हणून या सगळ्यांची पूजा करावी. असेल तामण, तामणात नाही तर केळीच्या पानावर ठेवून या सर्वांची पूजा करावी. तराजू, वजनाचं जे माप असेल या सगळ्यांची पूजा, गंध, अक्षत, फूल, हळद, कुंकू वाहून या दिवशी सगळ्यांची पूजा करावी, असा एक नियम आहे. तर श्रोते हो, हे आपण लक्ष्मी पूजनाचं महात्म्य पाहिलं. याच लक्ष्मी पूजनाच्या दिवशी मध्यरात्री सगळ्या स्त्रियांनी
आपल्या घरातील सगळा केर एकत्र करून तो घराच्या बाहेर टाकावा लागतो सुपामध्ये घेऊन. तो का टाकावा, याबद्दल लक्ष्मी अलक्ष्मीचं पूजन का करावं, त्यांची उत्पत्ती कशी झाली आणि ते पूजनाचं महत्त्व काय आहे, या दीपावलीमध्ये त्यांचं पूजन का केलं जातं, याचं महात्म्य, त्याचं महत्त्व आपण या ठिकाणी पाहिलं. श्रोते हो, हा जर आमचा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. सर्वांना राधे राधे. दीपावलीच्या मनोमन हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जय श्री राधे.